सकाळी उगवणारा सूर्य सुद्धा संध्याकाळी मावळत असतो. म्हणजे सूर्योदय सकाळी होत असतो, पण संध्याकाळी त्याचा अस्त होत असतो. बरं का, सूर्यास्त होत असतो. सकाळी उमलणारं फूल सुद्धा संध्याकाळी कोमेजलं जातंय. सृष्टीमध्ये अशा अनेक काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आल्या काय आणि गेल्या काय. बरं का मौली, त्यामध्ये या सृष्टीत कार्य करत असताना आम्ही सूर्याचा विचार करतोय, सूर्य येतोय जातोय. फुलाचा विचार करतोय, फुल उगवतोय मावळतय. अनेक गोष्टींचा विचार करतोय, अनेक गोष्टी येतात जातात. पण मात्र आम्ही हे विसरून जातोय की आम्ही आलेलो आहोत, एक दिवस आम्हालाही कधीतरी जावं लागणार आहे. विसरून जातो ना आपण, नाही का? मग त्याची आठवण राहावी म्हणून प्रवचन श्रवण केलं पाहिजे, त्याचं स्मरण राहावं म्हणून कीर्तन श्रवण केली पाहिजेत. बरं का, त्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं म्हणून आम्ही संतांचं वाङ्मय आणि वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. बरं का, मौली या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात ना, तरी उदो वस्तू अपैसे अखंडित होत जात जैसे, ही जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अर्थात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला जावंच लागणार आहे. कारण जन्म झाल्यापासून आपल्या बरोबर, बरं का, सतत सतत असणारा आपला आवडता का नावडताय, आवडता की नावडता, हे आपल्या ज्ञानावर, आपल्या मार्गदर्शनावर, आपल्या जीवनावर अवलंबून आहे. असो, आपल्या बरोबर असलेला मित्र म्हणजे मृत्यू आहे. बरं का, आता आम्हाला तो आवडत का नाही, आम्ही शत्रू म्हणून त्याच्याकडे पाहतो, म्हणून आम्हाला आवडत नाही. संतांना आवडलाय तो, संतांनी मित्र म्हणून त्याच्याकडे बघितलाय, शत्रू म्हणून नाही बघितला. म्हणून आम्ही मृत्यूला घाबरतोय, संत मृत्यूला घाबरत नाहीत. ती भीती आमच्या अंतःकरणातली नष्ट झाली पाहिजे. म्हणून आम्हाला संतांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, संतांच्या सामर्थ्याची गरज आहे, संत कृपेच्या बळाची गरज आहे आम्हाला. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे लेणाड गोकुळगाव आणि या गोकुळगाव मधील हे धिरडे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सीताबाई केशव धिरडे आईसाहेबांना गुरुवार दिनांक 21/5/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांच्या मुली असतील सुरेखाताई, अंजनाताई, राजश्रीताई आणि आईसाहेबांचा मुलगा रामचंद्र दादा. त्याचप्रमाणे हा संपूर्ण धिरडे परिवार, आपतेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे, या परिवाराचं पितृक्षेत्र 1995 साली हरपलं. अर्थात 1995 साली आपले केशव बाबा आपल्याला सोडून गेले आणि त्यानंतर आईने या ठिकाणी या मुलांचं संगोपन करत असताना मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांना मार्गदर्शन केलं, मुलांना आधार दिला. आणि वयाच्या 85व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने या ठिकाणी आईसाहेबांचं निधन झालं. आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. मौली जावं तर सर्वांनाच लागणार आहे, कारण हा देह जो आपल्याला मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे, हा पंचभूतात्मक देह म्हटलेला आहे. पंचभूतात्मक देह, ज्याप्रमाणे आपण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी पाहतोय, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्याप्रमाणे या देहाची निर्मिती सुद्धा करत असताना भगवंताने पंचभूतात्मक निर्मिती केलेली आहे. बरं का, पंचभूतात्मक देह म्हटलेला आहे. आता पंचभूतात्मक देह म्हटल्यानंतर मग तो कसा मिळालेला आहे, कशा पद्धतीने मिळालेला आहे, तर मग याची ओळख करून देत असताना एक रचना आहे बघा. ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची, असं म्हटलेलं आहे मौली. बरं का, उसनी आली पाचांची म्हणजे ही पंचभूत आपण त्या पंचभूतांकडून उसनी घेतलेली आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचभूत आपण काय घेतलेली आहे, त्या पंचभूतांकडून उसनी घेतलेली आहे. आता कसं असतंय माहितीये का, विकत आणलेलं परत द्यावं लागत नाही बरं का माऊली, विकत आणलेलं परत द्यावं लागत नाही, पण उसनं घेतलेलं परत द्यावं लागतंय बरं का, उसनं घेतलेलं परत द्यावं लागतंय. आणि विशेष म्हणजे जसं घेतोय तसं परत करावं लागतंय. उसनं घेतलेलं जसं घेतोय तसं परत करावं लागतंय. आम्हाला हा नरदेह भगवंतानी पंचभूतात्मक पंचभूतांकडून उसना घेतलेला आहे. जसा आणलाय तसा परत करायचा आहे, नाही का, जसा आणलाय तसा परत करायचा आहे आम्हाला. उसनी आली पाचांची. मग आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी जी पृथ्वी कार्य करते, जसं त्या ठिकाणी आम्हाला पृथ्वीचं स्वरूप पाहायला मिळतंय माऊली, दगड, माती, डोंगर बरं का, हे सगळे काही झाडं झुडपं जे काही पाहायला मिळतात हे पृथ्वीचं रूप आहे. काय म्हटलेलं आहे त्याला, पृथ्वीचं रूप म्हटलेलं आहे. तसं आमच्या या देहामध्ये अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पृथ्वीचं रूप म्हटलेलं आहे. ही पृथ्वीची तत्व म्हटलेली आहेत. हाड, अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पृथ्वीचा अंश आहे, पृथ्वीची तत्व आहेत. ज्याप्रमाणे बाहेर आम्हाला आप म्हणजे पाण्याची तत्व अनेक पाहायला मिळतात. तलाव आहेत, नद्या आहेत, विहिरी आहेत, सागर आहे, समुद्र, कूप, विहिरी अनेक आहेत बरं का माऊली. तसं आम्हाला आमच्या शरीरामध्ये आपाची तत्व सांगत असताना म्हटलेलं आहे, शुक्लित, श्रोणीत, लाळ, मूत्र आणि श्वेद ही आपाची तत्व आहे. बाहेर जशी तेजाची तत्व आहेत तशी शरीरामध्ये तेजाची, वायूची तत्व आहेत तशी शरीरामध्ये वायूची बरं का. आकाशाची तत्व जशी बाहेर आम्हाला पाहायला मिळतात तशी शरीरामध्ये आकाशाची तत्व आहेत. अर्थात तेज ज्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळतंय, भूक लागणे, तहान लागणे हे शरीरातल्या तेजाचं लक्षण आहे. तुमच्या शरीरात तेज आहे ना तोपर्यंत तुम्हाला भूक लागते, तहान लागते. आळस, निद्रा आणि मैथून, उत्पत्ती हे तेजाचं लक्षण आहे. एकदा तेज कमी झालं की वृद्धाप काळामध्ये भूक लागायलाही कमी होते, बरोबर की नाही माऊली, तहान लागायलाही कमी होते. वृद्धाप काळामध्ये झोप कमी होते, निद्रा कमी होते, त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा. आणि मग ते तेजाचं लक्षण आहे. आणि वायूचं लक्षण सांगत असताना या ठिकाणी चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन ही वायूची लक्षणं सांगितलेली आहेत. आकाशाची लक्षणं सांगत असताना कामक्रोध, शोक, मोह आणि भय अशा प्रकारे ही आकाशाची लक्षणं तत्व सांगितलेली आहेत. असो, महत्वाचा विषय असा आहे की भगवंत म्हणतात, संत म्हणतात, प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा नाश आहे. प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा नाश आहे. सूर्य निर्माण केलेला आहे, पृथ्वी निर्माण केलेली आहे, आप निर्माण केलेला आहे, तेज निर्माण केलेला आहे, वायू निर्माण केलेला आहे. जे निर्माण केलंय त्याला नाश आहे बरं का माऊली, जे निर्माण केलंय त्याला नाश आहे. ह्या जगामध्ये फक्त एकच महत्त्व असं आहे, निर्माता, त्याला नाश नाही. निर्मात्याला नाश नाही, निर्माण केलंय त्याला नाश आहे बरं का. देह जाणार आहे, देह जाईल जाईल याचे काळ बा खाईल. देहाच्या विषयी सांगत असताना काय म्हटलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान बरं का. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे बरं का. 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष, 14 वर्ष नाही, 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते. आणि महाराजांना उपदेश करत असताना काय म्हणते बरं मुक्ताई,
उलट उलट माघारा गडी या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढ येते, आणि भल्या भल्या पोहणारांच उलथून पाडिते, उलथून पाडिते. आमच्या आयुष्यामध्ये एवढं आम्हाला स्मरणात ठेवायचंय की एक दिवस या जगाचा निरोप आम्हाला घ्यावा लागणार आहे, जग सोडावं लागणार आहे. प्रलयाच्या काळी जर 5 भूतांना नाश सांगितलेला आहे, या सृष्टीला नाश सांगितलेला आहे, या जगाचा नाश सांगितलेला आहे, तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत माऊली? कोण आहोत तुम्ही आम्ही तिथे? बरं का, शास्त्रामध्ये पंचप्रलय मांडलेला आहे, पंचप्रलय सांगितलेला आहे, 5 प्रकारचा प्रलय. त्यामध्ये एक दैनंदिन प्रलय सांगितलेला आहे. दैनंदिन प्रलय, रोज होणाऱ्या घडामोडी. आता मला सांगा, त्याच्यामध्ये महत्वाचा जर विचार करायला गेलो, आपल्या आयुष्यातला आजचा दिवस एकदा निघून गेला, परत तो दिवस आयुष्यात येईल, त्याला म्हणतात दैनंदिन प्रलय. तोच दिवस परत येणार नाही बोली. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या 25व्या वर्षी 25वा वाढदिवस साजरा केला असेल, पुढे तुम्ही वाढदिवस साजरा करणार, पण 25वा नाही. कळलं ना? दैनंदिन प्रलय. आत्ताची जी वेळ आहे, आत्ताची वेळ 11 सव्वा 11, आपल्या आयुष्यात 11 सव्वा 11 अनेक वेळा वाजतील, पण आत्ताची वेळ परत येणार नाही. याला म्हणतात दैनंदिन प्रलय. अजून सांगू तुम्हाला, नरदेह मिळालेला आहे, बाल अवस्थेमध्ये जसा होता तसाच आज पण आहे का? बालपणी जसा होता तसाच आज पण आहे का? माऊली बदलत गेला की नाही? बालपणातून तारुण्यामध्ये आला, तारुण्यातून वृद्धाप काळामध्ये आला, आणि वृद्धाप काळातून आता हळूहळू कुठे निघालाय बरं? कशाच्या दिशेने? मृत्यूच्या दिशेने, नाही का? मृत्यूच्या दिशेने वाटचाल आहे, शेवटाच्या दिशेने वाटचाल आहे. पुन्हा एकदा लहानपण दादा निघून गेलं की पुन्हा ते मिळत नाही. एकदा तारुण्यावस्था निघून गेली की पुन्हा ती मिळत नाही. हा, केस पांढरे झाल्यानंतर काले करता येतील, ऐकताय ना? केस पांढरे झाल्यानंतर काळे करता येतील, पण तात्पुरते, कायमचे नाही. काय केलं तर 80व्या वर्षी आम्ही तरुण दिसू? काय केलं आम्ही तर आमच्या वयाच्या 80व्या वर्षी आम्ही तरुण दिसू? एकदा वेळ निघून गेली, तारुण्य निघून गेलं, परत नाही, परत नाही. बरं का? दृष्टी गेली. पूर्वी जवळचंही स्पष्ट दिसत होतं आणि लांबचंही स्पष्ट दिसत होतं. आता चष्मा एक आहे पण काचा 2 आहे. चष्मा एक आहे पण काचा 2 आहे. जवळची काच वेगळी, लांबची काच वेगळी. बरं, पुढे आमचं वय जर वाढलं ना तर चष्मा पण बदलतो, म्हणजे नंबर बदलतो. आम्ही बोलतो नंबर बदलतो. अनेक गोष्टी अशा आहेत की आमच्या दैनंदिन प्रलयामध्ये मोडतात माऊली. दैनंदिन प्रलयामध्ये मोडतात. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. तारुण्यामध्ये जे आमचं बोलणं आहे, चालणं आहे, जी धमक आहे, जी शक्ती आहे. अहो, कितीतरी माणसं आम्हाला तारुण्यामध्ये अशी बोलताना पाहायला मिळतात, लात मारीन तिथे पाणी काढीन. पण वृद्धाप काळामध्ये त्यांनाच पायाचा आधार मिळत नाही, पायामध्ये सामर्थ्य राहत नाही, म्हणून काठीचा आधार घ्यावा लागतो माऊली, काठीचा आधार घ्यावा लागतो. दैनंदिन प्रलयामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आम्ही विचार करू शकतो, अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर निद्रा प्रलय मांडलेला आहे माऊली. निद्रा प्रलय, बरं का? झोपलेल्या माणसाच्या अंगावरून साप जरी इकडून तिकडे गेला ना, पक्का जर झोपेत असेल ना तर त्याला काही कळत नाही. झोपलेल्या माणसाला आवाज दिला तर एखाद्या आवाजामध्ये तो उठत नाही, एखाद्या आवाजामध्ये तो जागा होत नाही.
आपण बोलतो ना, माणूस मेला काय ना झोपला काय. कोण आलं कोण गेलं कळतंय त्याला, कोण काय बोललं कळतंय त्याला, कुठली वेळ कशी निघून गेली कळतंय त्याला. जर अलाराम लावला नाही तर मग त्याला उजेडल्यावर अरे बापरे एवढा वेळ झाला का, एवढा वेळ झोपलो का. जागृत अवस्था निर्माण झाल्यानंतर, जागेपणा झाल्यानंतर मग त्याला कुठे जायचंय पटकन क्लिक होते, अरे बापरे आज आपल्याला अमक्या अमक्या ठिकाणी जायचंय. झोपलेला असतो त्या तोपर्यंत काहीच नाही ना. झोपण्याच्या आधी तो विचार करतो सकाळी मला 6 वाजता उठायचं आहे, 7ची गाडी पकडायची आहे. आता उठायला जर त्याला 8 वाजले तर त्याची धावपळ किती असेल मौली. झोपेपर्यंत, झोपेच्या अवस्थेमध्ये असताना काहीच नव्हतं, सुस्त पडला होता तो, सुस्त पडला होता. जागृत झाल्यानंतर त्याची धावपळ चालू झाली. 7ची गाडी पकडायची ती नाही, आता 8 वाजले, उठायला 8:30ची गाडी तरी पकडली पाहिजे. बरं का मौली, निद्रा प्रलय सांगितलेला आहे, निद्रा प्रलय. आता तो कुठे झोप घ्यावी याला पण मर्यादा आहे, किंवा याला पण काहीतरी आपण हे ठेवलं पाहिजे, विचार केला पाहिजे त्याचा, नाही का. कुठे झोप घ्यावी नाही. बरं, प्रत्यक्षात जी झोप आहे ती परवडली. ती परवडली म्हणजे आपण कधी कधी बोलतो झोपलेल्या माणसाला जाग करता येतंय, पण झोपेचा सोंग घेणाऱ्या माणसाला जाग करता येत नाही. अशी कितीतरी माणसं आहेत की प्रत्यक्ष झोपलेले नाहीत, झोपेचा सोंग घेत आहेत. त्यांना कोण जाग करेल बरं, कोण जाग करेल. प्रत्यक्ष देह झोपला ना, ती निद्रा, ती झोप परवडली. प्रत्यक्ष माणूस झोपला ना डोळे मिटून, ती निद्रा, ती झोप परवडली. पण काही वेळेला माणसाला विषयांची झोप लागते, वासनेची झोप लागते, नको त्या गुणांची झोप लागते. बरं का, अज्ञान रूपी निद्रा परवडली नाही, अंधश्रद्धे रूपी निद्रा परवडली नाही. बरं का, नाही परवडली. एक वेळ अंधारामध्ये जाणारा, प्रवास करणारा माणूस कदाचित त्याच्या प्रवासामध्ये यशस्वी होऊ शकतो. बरं का मौली, एक वेळ अंधारामध्ये प्रवास करणारा माणूस त्याच्या प्रवासामध्ये एक वेळ कदाचित यशस्वी होऊ शकतो. पण अज्ञानामध्ये जीवनाची वाटचाल करणारा माणूस आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही. अंधश्रद्धेमध्ये, भ्रमामध्ये जीवनाची वाटचाल करणारा माणूस कधीही जीवनामध्ये यशस्वी होत नसतो. तो पण प्रलयच आहे ना, तो पण प्रलयच आहे. बरं का. आणि मग पुढे म्हटलेलं आहे मृत्यू प्रलय, मरण. बरं का, माणूस सगळं स्मरणात ठेवतोय, सगळं आठवणीत ठेवतोय, बोलतो सुद्धा काही राहणार नाही इकडे, सगळं जाणार आहे, सगळं जाणार आहे. पण बोलता बोलता मी स्वतः जाणार आहे हे विसरून जातोय, हे विसरून जातोय. बरं का. तुमचा गोकुळगाव नाही का, हे 4-5 पाडे आहेत ना बाबा येथे, लेणाडचे 4-5 पाडे ना. मूळ गाव म्हणजे लेणाडच ना, नाही का, बरोबर की नाही. आणि आपल्या पाड्यामध्ये छान असं वाचनालय समोर दिसतंय. शाळा आहे का बरं, शाळा आहे मुलांना शिकण्यासाठी, नाही का. 4वी-5वी पर्यंत शाळा असेल आपल्याकडे, 2-4 वर्ग असतील शाळेचे, नाही का. एखादं मंदिर पण असेल, देवाचं मंदिर, 2 मंदिर आहेत. अरे बापरे, मस्त छान. बरं का. स्मशानभूमी नसेल ना तुमच्या गावात, आहे म्हणजे बाहेर आहे ना, गाववाल्यांसाठीच असेल ना ती. किती 4 आहेत की 5 आहेत स्मशानभूमी, किती आहे? एकच. म्हणजे गावातली श्रीमंत माणसं मेली तरी, आणि गरीब मेली तरी, ज्ञानी मेली तरी, अज्ञानी मेली तरी. बरं मग गोरी मेली तुमच्या गावातली, गोरी माणसं तर तिथेच, आणि काळी मेली तरी. मला एवढं फक्त सांगायचं आहे की मग सगळ्यांची शेवटची जागा जर एकच आहे तर मग जिवंतपणे अभिमान कसला. आता घालणाऱ्या कपड्यांमध्ये क्वालिटी आहे,
किती पांढरे शुभ्र कपडे आहेत बघा बाबांचे, स्वच्छ अगदी पांढरे शुभ्र, नाही काय? दादांच्या कपड्यावर थोड्या रेषा आहे, नाही? तिकडे ते अगदी चौकड्यांचा शर्ट घातलाय. आता घालतोय ना आपण त्या कपड्यांमध्ये क्वालिटी आहे दादा. क्वालिटी म्हणजे काहींचे 200 रुपये मीटर वाले असतील, काहींचे 500 रुपये मीटर वाले असतील, काहींचे 1000 रुपये मीटर वाले असतील. वाढवून आपण त्यात केवढा विशेष आहे, 1000 रुपये मीटर वाले असतील. शेवटचा अंतरपाठ काय? मांजरपाठ ना, मांजरपाठ ना, अंतरपाठ नाही, मांजरपाठ. मांजरपाठ, शेवटचा मांजरपाठ मात्र गावात नेता जरी असला ना, नेता, तरी त्याला पण तोच, आणि त्याचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला पण तोच. जागाही त्याला पण तीच आणि कार्यकर्त्याला ही जागा तीच. ऐका, मालक जो असतो ना गावामध्ये, ज्याच्या घरी 10 गडी काम करतात, तो मेला तरी त्याला ही जागा तीच. आणि त्याच गावातले जर गडी असतील तर ते गडी जरी मेले, तो नोकरदार जरी मेले तरी सुद्धा त्यांना ही जागा तीच, त्यांना ही जागा तीच. आता मी प्रत्येक ठिकाणी एक हात जोडून सगळ्यांना विनंती करत असतो. या ठिकाणी या गोकुळ गावातील जे काही भाविक भक्त आहेत, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्हाला उपदेश करणे एवढा मोठा मी नाहीये, तुम्हाला सांगण्या एवढा मोठा मी नाहीये, पण एक प्रवचनाच्या निमित्तानं कर्तव्य आहे बरं का माऊली. आपण ज्या वेळेला मंदिरात जातो त्यावेळेला मंदिराची पायरी चढतानाच नतमस्तक होतो की नाही बाबा? पायरीला हात लावतो आपण, मंदिरात गेल्यानंतर देवाला साष्टांग नमस्कार घालतो आपण. काहींना एकदा नमस्कार करून होत नाही, परत परत नमस्कार करतायत. श्रद्धा असते, निष्ठा असते आपली बरं का. कधीतरी एखाद्या मंदिरात जर जायला आम्हाला जमलं नाही ना, रस्त्यातून जात असताना कलश जरी दिसला तरी कलशाला नमस्कार करतो आपण. श्रद्धा आहे आपली, केलंच पाहिजे बरं का. आपल्या गावामध्ये हनुमंतरायांचं मंदिर कदाचित असेल, विठोबा रुक्माईचं मंदिर कदाचित असेल बरं का. आपल्या गावामध्ये दत्तगुरूंचं मंदिर कदाचित असेल, आपल्या गावामध्ये गणपती बाप्पाचं मंदिर कदाचित असेल बरं का. महादेवाचं मंदिर आहे का बरं? महादेवाचं मंदिर आहे. आता ऐका, महादेवाचं मंदिर नाही अशी एकही गाव नाही. ऐकताय का? जिथे लिंग असतंय ना माऊली, लिंग, त्याला शिवालय म्हणतात. त्याला काय म्हणतात? शिवालय. आणि पहिले मी तुम्हाला विचारून घेतलं, मंदिर 2-3 असतील तुमच्या गावात, शाळा 4थी-5वी पर्यंत जर असेल तर 4-5 वर्ग असतील तुमच्या गावात शाळेचे, पण स्मशानभूमी मात्र एकच आहे, ते महादेवाचं मंदिर आहे. महादेव स्मशानवासी आहेत. आता आहे ना, याच्या पुढे कधीतरी विचारत असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे, हो महादेवाचं मंदिर आहे आणि मला जायचंय तिथे, हे पण सांगता आलं पाहिजे. काय मी एवढंच सांगत असतो की त्या मंदिरामध्ये, अर्थात तुम्ही ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये जाता, अनेक वेळेला जात असतो आपण, इतरांसाठी, आपल्यासाठी एकदाच जाऊ, परत येणे जाणे नाही, असो अनेक वेळेला जात असतो आपण त्या ठिकाणी. मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाता त्या वेळेला ज्याच्या अंतिम संस्कारासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत बरं का माऊली, त्याला जलदान करताना, त्याचं दर्शन घेताना चप्पल काढता का चप्पल पायात असते? चप्पल काढता, बरोबर आहे की नाही? चप्पल काढून आपण त्यांचं दर्शन घेत असतो, त्यांना जलदान करत असतो, पाया पडत असतो त्यांच्या, त्या जीवात्म्याच्या, अर्थात त्या प्रेताच्या समजू आपण, जो गेलेला आहे देह त्याच्या बरं का. ती चप्पल फक्त तुम्हाला अजून 4 फूट 4 ते 10 फूट अगोदर काढायची आहे. ऐकताय ना? जी चप्पल तुम्ही स्मशानभूमीत काढताना, ती चप्पल स्मशानभूमीत चढण्याच्या आधी काढायची आहे. तिथे चढताना जसं तुम्ही मंदिरामध्ये जाताना थोडे नम्र होता की नाही, भले हात जोडू नका, कदाचित लाज वाटत असेल तर, पण मनामध्ये नम्रता ठेवा.
की महादेवाच्या मंदिरात मी आलेलो आहे, ही श्रद्धा ठेवा. आणि एवढं स्मरण ठेवत असताना फक्त तिथे चढता चढता, ती पायरी चढता चढता एवढं स्मरणात ठेवा की आज हा माणूस गेलेला, याच्या अंतिम संस्कारासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. उद्या कदाचित मलाही या ठिकाणी यावं लागेल. ऐका, ज्या दिवशी हे तुम्ही स्मरणात ठेवाल ना, त्या दिवशी आयुष्यातला सगळा वाद मिटलेला असेल, जीवन सुंदर झालं असेल, जीवनाचा जगण्याचा मार्ग तुम्हाला मिळालेला असेल, मार्ग मिळालेला असेल. बरं का, अनेक प्रलय सांगितलेले आहेत. पहिला दैनंदिन प्रलय, निद्रा प्रलय, मृत्यू प्रलय, आत्यंतिक प्रलय. साधकाने ह्या प्रलयासाठी प्रयत्न करायचे. आम्ही परमार्थ करत असताना, आम्ही भक्ती करत असताना, आम्ही देव कार्य करत असताना ती अवस्था आमची प्राप्त झाली पाहिजे. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये फरक आहे. जन्माला आला, आनंद आहे ना माऊली सगळ्यांना. पेढे वाटले, बर्फी वाटली, काय नसेल पेढे बर्फी, साखर देऊन तोंड गोड केलं, गुळ देऊन तोंड गोड केलं. ज्यांनी बघितला, ज्यांच्याकडे आला, त्यांना आनंद आहे. जो आला तो हसत आला का रडत आला? जो आला जन्माला बाबा, तो हसत आला की रडत आला? कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी करते चलो, ऐसी करनी करो. जाताना आम्हाला हसत जायचंय आणि ज्याला माहित होईल त्याच्या डोळ्याला अश्रू आले पाहिजेत. हम हसे जग रोये, हम हसे जग रोये. आम्हाला हसत निरोप घ्यायचा आहे, पण ज्याला माहिती होईल ना, अमुक अमुक दादा गेला, अमुक अमुक ताई गेली, अमुक अमुक आई गेली, अमुक अमुक बाबा गेले, ज्याला माहिती होईल त्याच्या डोळ्यामध्ये दोन अश्रू तरी दुःखाचे आले पाहिजेत. अरे रे रे, खूप वाईट झालं रे, खूप वाईट झालं. ऐसी करणी करते चलो. नरदेह म्हणजे साधा सुद्धा नाही दादा. मनुष्य देह म्हणजे साधा आहे का? असा सहज मिळालाय का? पाप पुण्य समकृत हा मग नरिय निशेष आहे. पाप पुण्य समान झाल्यानंतर 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर कुठला असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. बरे का, 84 लक्ष योनीतून सुटण्याचा मार्ग जर कुठला असेल तर हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे. अज्ञानामध्ये वावरला, भ्रमामध्ये, अंधश्रद्धेमध्ये वावरला, देहाधीन झाला, देहबुद्धी अधीन